वासरू पण आहे इकडे. भाई आपला भाऊ झोपलाय पण बाकी मूर्त्या ठेवलेल्या आहेत. ते आवाज दे नरेंद्र तेव्हा आता दरवाजा होतो. तर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण आहोत जुईनगरला आणि जुईनगर रेल्वे स्टेशन त्या साईडला आहे आणि आपली आता गाडी इथे येते. आपण घराच्या इथूनच आलो आणि वेट करतोय गाडीचा. आणि आपल्यासोबत आता तुम्ही बघितले असाल की ब्लॉग कसला आहे. आपण चाललो रायगडला आणि आपल्यासोबत आता कोण कोण आहेत बघू शकता तुम्ही. नरेंद्र भाऊ आणि मिथिल शेठ दोघं जण जरा आणि अजून दोघं येत आहेत ते गाडीत आहेत. तर आपण इथे वेळ जाता त्यांचा वेट करतोय. इथे एवढा वेळ वाट बघतोय आणि म्हणजे आमचा निघायचा प्लॅन लवकर होता थोडा 11 वाजताचा. या दोघांमुळे लेट झाला आम्हाला. नाही माझ्यामुळेच लेट झाला. मी लेट निघालो आहे. लोक थांबले होते अगोदरपासून येऊन. नंतरला आता आलो आहे. बॅग प्रत्येकाकडे एक बॅग आहे आणि दोघांकडे पण एक बॅग आहे. पाण्याची बॉटल घ्यायचा विचार केला आहे. स्टे करायचा विचार आहे पण बघूया आता काय काय सीन होतं आणि काय काय म्हणजे प्लॅन ठरतायत. त्याच्या गाडी कधी इथे आणतोय बघायला लागेल. हे बघा जुईनगरच्या इथलं गणपतीचं मंदिर. वाट बघता बघता आता कोण भेटला बघा आपल्याला. चालू सोबत रायगडला येतो का? येतोच काय का कशी आलो तर कसा पडलाय लोद्या. येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग. हे बघा नरेंद्रचा पोरगा आहे मध्ये. कुठपर्यंत आला भाई? ते बघतोय कोण नाही उचलत ते. तुमची काय प्रतिक्रिया आहेत काय आहेत रायगडला आलं तर? सरमार ही हो का? कुरकुरे घेतो खायला गाडीमध्ये खायला काढू. आता आपला माणूस आलेला आहे हा बघा. ड्रायव्हर शेठ. हो शेठ हो शेठ हो शेठ शेट नमस्कार. लॉक चालू हा उघडले का? पहिली गाडी आणली होंडा सिटी. तो गाइस ये रख रहे हम लोग इधर. तो एक पाण्याची बॉटल घेतो पुढे. हा माणूस आहे ना भाई डेंजर आहे. घसा बसून आलाय काय माहिती काय करतोय. कसं असं तर गाईस त्याचा निघायचा घेतोय आम्ही आणि हार आणलेला आहे गाडीला बघा. हार लावतोय आणि नारळ फोडायचा आहे. 2 विधी बाकी आहेत. 2 विधी करायचे आहेत. बघा हार घालण्यात आलेला आहे. कराडला झालेत कराडला. वन साइड हार घातलाय. वन साइड हार गाडीला. घाल घराना घराना घाल घराना घाल घाल घराना काढू गाडी पण. हा पूर्ण जा तू पण जा मी पण येतो जा. घाल घराना घाल. रोय महाराजा वय महाराजा गणपती बाप्पा मोरया. चला गाडी चालू होईल. ड्रायव्हर पाणी पित आहेत. चला गाडीच्या काचा खाली. आता खाली कशाला? थोडा वेळ असा ना मग एसी चालू आहे. अरे पनवेल सोडेपर्यंत ठेव. पनवेल सोडेपर्यंत एसी ठेव. बाप्पा मोरया. चला बरा चला. विकास बंद कर या साईड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो स्टार्ट. तेवढं शिकवलंय. तेवढं म्हणजे तुला बोनेट उघडलंच ना तेव्हा समजलं. तेवढं नाही शिकवलं. गाडीवर बसायचं, चावी फिरवायची, हा. क्लच दाबून ठेवायचा, गिअर टाकायचा, हल्लू सोडायचं, मॅक्सिमम उपयोगाचं नाही. पण करायचा. हा हे का बोलतोय माहितीये का? ह्याला गाडी चालवायला द्यायची सकाळची ह्याला म्हणून हा बोलतोय भाई. सकाळची नाही तेवढं नाही नाही सकाळची देवी यायला गाडी चालवायला. बोनेटचा प्रकार. मी उतरतो. चाललो घरी. मी उतरतो नंतर चालव. बोनेट आणि गाडी चालवली नाही मस्ती नाही पण देऊ पण जरा सकाळी देऊ चालवायला गाडी. सकाळी चालवायला देऊ. सकाळी तर आता गाडी चालू केलेली आहे
आणि निशिकांत भाऊ चालवतोय गाडी. आम्ही तिघे वाटी बसलोय, त्याही पुढे बसले. आणि आता एवढं काय तरी आहे नाही. तर आता झोपूया. सकाळी आपल्या डायरेक्ट पोहोचल्या 5 ते 5 वाजता पोहोचू आपण तिकडे रायगडाच्या पायथ्या खाली. डायरेक्ट 5 चढायला चालू बरोबरती. तर तेव्हा आता डायरेक्ट झोपू, जरासा आराम करूया. आणि तो चालवतोय गाडी, त्याच्यासाठी तुम्ही जरा रेस्ट घेऊन नंतरला मिळूया पुढे. तिथे कसला तरी ऍक्सिडेंट झालाय का काय, त्यांनी खाली घातला नव्हती गाडी काय माहिती नाही. रात्री गाडी चालवताना सावकाश गाडी चालवा. सो गाईज, आता आम्ही पेट्रोल आणि CNG टाकायला थांबलो इथे पेट्रोल पंपला. तर काम चालू आहे. हा कुठला इंदापूरच्या पुढचा वाला पेट्रोल पंप आहे. आय डोंट नो, बट इथले प्रॉपर लोकेशनचं नाव नाही माहिती मला. आताच म्हणजे मी रेस्ट करत होतो थोडा, ती लोक चालवत होते गाडी. तर त्यांचं आता चालू आहे. आणि अजून मला वाटतं कमसे कम 1 ते 1.5 तास लागेल पोचायला आता. आणि टाईम झाला आहे आता 3 वाजलेत, म्हणजे 2 तास जातील अजून तिथे जायला. तर आपण 5-5:30 पर्यंत, आपण 5 पर्यंत तिथे पोचूया. नाही बोलता बोलता इथं ब्रेक घेतला एक पुढे. हे लोक चाय पित आहेत. जादू झाला एक जादू. चला आता निघते घेतले. इथे थांबलो होतो, श्याम राजस्थानी हॉटेल. तर चला पुढे जाऊया. ज्याचा इंतजार होता आपल्याला ती आलंय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. आम्ही आता गाडीतून खाली उतरतोय कारण का चुकीचा रस्ता पकडला, चुकीचा लेफ्ट टर्न घेतला. आणि जायचं होतं आम्हाला तिकडचं. आम्ही कुठलं तरी एक गाव आहे, आय थिंक काकोर्डे कायचं काहीतरी. तर आम्हाला दुसरीकडून जायचं होतं. तर आम्ही रस्ता चेंज करून दुसरा रस्ता घेतला. आणि त्यात चढ खूप आहे वरती, बघा गाडी चढत नाही आहे. तर आता ही गाडीच पाठी घेतोय पूर्ण त्याच रोडला बरं रिटर्न काढायसाठी. 50 मीटर पाठीकडे जातो रिटर्न आता. हे बघा डावीकडे घे, डावीकडे. आणि पाठीकडे अजून एक काकांची ती गाडी आली, त्यांनी आम्हाला प्रयत्न केला काढायची गाडी, पण पुढे वरती जात नव्हती गाडी, चढ खूप आहे. तर ते बघा तिथे आहेत. आता पाठी रिव्हर्स घेतोय. ते काकांना आता वरती गेले आणि इथून रिव्हर्स घेऊन आता इथून रिटर्न टर्न मारू इथून आता. तर रिव्हर्स टर्न घेतला इथून. चला जाऊया पुढे. सो गाईज, आता आम्ही आलोय रायगडच्या पायथ्याखाली. पार्किंग इथे करतोय. हे बघा, म्हणजे थोडं अंधार येत असेल. 1 मिनिट मी चेंज करून तुम्हाला भेटतो. आता थोडं चेंज करू, थोडं तोंड मी हातपाय धुवू, मी भेटतो. तर चेंज केलं आहे आम्ही. तो हातपाय धुतलेत, टी-शर्ट घातलं आहे आणि खाली पॅन्ट घातली आहे. तर आता निघायची तयारी करतोय वरती. आणि सकाळचे तर वाजलेत 6ला 10-5 कमी आहेत. तर 7 वाजता दरवाजावरती उघडेल महादरवाजा. काळू घेतोय तोंडावरती. हां, सकाळचा 7 वाजता दरवाजा उघडेल. तर मग निघूया आता, वरती जाऊ, चालायला तयारी करू. आणि सगळं आहेत आपल्यासोबत आता. चलो. तर या 2 बॅगा घेतलेल्या आहेत. ही एक बॅग घेतली आणि इथे एक बॅग घेतली. तर ते आपण अल्टेल बाल्टी मारू. आणि फुलं आहेत. हां, हे बघा थोडासा उजेड आला मितील रावांकडून. हे वेगळे मार येतील. हे बघा. हां, डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊया महादरवाजा डायरेक्ट. बघूया 7 वाजता महादरवाजा उघडतोय, तर 7 वाजता पोहोचता येईल का. चलो. हां ना, चलेगा. यही जो असते अपने को. आता पायंड्या सुरू झाल्यात. आता इथून जाऊया. या नवीनवाल्या बांधलेल्या आणि ह्या जुन्यावाल्या पायंड्या. पुणे बघा. यप, तुम्ही बिना बांधलेलं आहे बाई. या हो. तर आपल्यासोबतचे सगळे खालती आहेत. आपल्याला 30 मिनटं लागली यायला वरती, पण ते खालून येतात सगळे. तर चला तुम्हाला सूर्योदयाचा व्ह्यू दाखवतो. तर हे लोक आलेत बघा. आणि आता 7 वाजलेत. महादरवाजाची उघडण्याची वेळ झालेली आहे. तर खूप सारी लोक आहेत हे बघा. तर बघा
हर हर ह्याला बोलतात महादरवाजा. काय बोलतोय? वरपर्यंत बॅग घेणार होतास ना? खालना आलाय 1 तास लावून आणि आता बोलतोय वरून बॅग घेणार आहे. अरे मी बॅग घेऊन आलो गाईस खालतून इथपर्यंत. अजून वरती पोचलेलो नाही. हा बघा हा बघा बघा बघा. ये 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 ये. घेतली त्यांनी. चंद्राची कोर अजून बघा अजूनही आहे बघा. मला ना हा टकमक टोक आहे बघा बघा ते त्याला. आणि हे वालं जे घर दिसतंय ना इथे मी 4थीला राहिलो होतो पहिला स्टार्टिंगला जेव्हा आलो होतो पहिल्यांदा तेव्हा. आणि ही माझी दुसरी टाईम आहे. हे बघा आपण होळीच्या माळ्याच्या इथे आलो आहे आणि समोर तुम्हाला एक सुंदर दृश्य दाखवतो. हे आणि दुसरं दृश्य हे. गर्दी होती फोटो काढणार. तर आपल्या इथे पाया पडून झालंय आणि हे दोघं आता इथेच. तो कुठे गेला? तो पुढं घालतोय. आणि हा सुंदरसा सूर्यास्त नाही सॉरी सूर्योदय सनराईज. चला आता मिथिलची वारी आहे बॅग घ्यायला. मिथिल बॅग घेतोय. मावळा आमचा मावळा खोकला झालाय मावळ्याला. आई असते हे नको मला नको ते सांगा. त्याला माहिती सांगा. गाईड गाईड होन 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 आणि शिवराई दोन. हे बघा बाजारपेठ चालू झाली. सकाळपासूनच विकायला चालू केलं. काय आणलंय आज? काकड्या आहेत बघा. बाजारपेठेमध्ये काकड्या ठेवल्यात आज. दादा असतंय बघा. ही आहे बाजारपेठ. जेव्हा राज्याभिषेक ही जागा आवडीसाठी ना 2 दिवस आधी यावं लागतं. कुठे इथेच होतं ना राज्याभिषेक? इथं होतं ना का वरती होतं का इथं होतं? राज्याभिषेक होता वरती ना. हा टेंट लावायचं राहायचं. तेव्हा कसे माहोल असतं पूर्ण. 6 जून प्रॉपर प्लॅनिंग करायला लागेल. बघा वाडे. हाच तो जो मंदिर ज्याला महाराजांनी मशिदीसारखा आकार दिला जेणेकरून शत्रूच्या नजरेत न यायला. हे बघा जगदीश्वराचं मंदिर. आपल्या बाप्पाचं वरती मूर्ती. चला हर हर महादेव. जगदीश्वराचं मंदिर. कसली शांतता इथे. खूप शांतता इथे खूप म्हणजे खूप. आणि एकदम प्रसन्न असं वाटतंय. गाभारा या साईडून चालू आहे आणि इथे आहे आपला नंदी. चला पहिले दर्शन घेतो नंतर तुम्हाला दाखवतो. इथे आवाज कसला घुमतो बघा. भूम ओ खूप म्हणजे खूप शांतता येते. चल जरा बसूया शांतता इथे. इथेही आवाज घुमतो बघा. आणि हे मस्जिदीसारखं करण्यासाठी केलेलं आहे. तर चला पुढे कंटिन्यू करू. लक्षात ठेवा की समाधी परिसरामध्ये शांतता राखायची घोषणा द्यायची नाही इथे. दरवाजा आणि महाराजांची समाधी. तर काहीच बघा महाराजांची समाधी.
हे बघा आपण समाधीच्या इथे, आणि इथे एक श्वानाची एक समाधी आहे. मला जितपत माहिती आहे, म्हणजे नक्की नाही माहिती, बट महात्मा फुले यांचा पुतळा आहे, आणि खालच्या साईडला आहे ती पुतळा राणी यांची समाधी आहे. सो काही ती असेल तर तुम्ही सांगा शकता प्लीज. तर आपण तिथून निघालो आहे, म्हणजे समाधीच्या पाय पडलो महाराजांच्या इथे, आणि ह्या किल्ल्यावरती आल्यावर ना फिलिंग खूप वेगळीच येते. तर इथे जेवायला आम्ही भोजन करायला बसलो आहे, पेटपूजा. बघा आपल्यासोबत आले मिसेस कल्लुत्री ना लोके, मिसेस लोके, दोघे मिस्टर लोके, मिसेस लोके जोड्याने बसलेत आमच्यासोबत. आम्ही यांच्या लग्नाचा आहे ना 5 1 2 3 4 आणि अजून एक 5वा अजून आमच्यासोबत नाही आहे. हां 5 जण आम्ही जेवायला बसलो यांच्यासोबत, मिसेस आणि मिस्टर सोबत. वेड कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन. कडक चाय, कडक बनपाव, आणि इथे बनपाव. तर आपल्याला जेवण झालं आहे, म्हणजे खाल्लं थोडंसं, जेवलं पण आहे, असं सुकं होतं ते खाल्लं. आणि तिथून मग त्याला उसके लागली का माहिती का. हा बघा आपला श्वान बसलेला आहे. 1 मिनटं. हां तर खाल्लं आहे आपण, आणि तिथून आता निघालो आहे एक मितील पुढे नरेंद्र पाठवून असं येतो आहे. आणि आपण आता ह्या स्पॉटला त्याचं नाव आहे टकमक टोक. टकमक टोकावरती आलो आहे, जिथून पहिले त्या गाडीत जे गद्दार असायचे त्यांचा कडेला उडवायचा. आईज हा सीन बघा, आई शप्पथ. ते जे दिसतं डॅमचं पाणी दिसतंय बघा, इथे खालती डॅम आहे. आणि हा आहे एक टकमक टोक मीन्स कडा. जे पहिले फितूर लोक असायचे, म्हणजे आपल्या राज्यात येऊन ते लोक गद्दारी करायचे दुसऱ्याच्या, म्हणजे सैन्यातले लोक, म्हणजे मुघला विगलांचे फितूर असायचे. ते लोक जरी ते सापडले तर त्यांना इथून खाली लटकून द्यायचे, जेणेकरून त्यांना शिक्षा, जेणेकरून दुसऱ्या कोणाची हिंमत नाही व्हावी की इथे रिटर्न यायला. हा बघा तिथं बंडी त्या साईडला, आणि हा आपला किल्ला, हा वाला व्ह्यू आहे. रात्री मस्त असते तिथे आरती. त्या दर कशी कोसळले ते खाली गेले बघा. इथे बघा दिसतोय तो केवढा मोठा दगड आहे तो. हे बघा इथला गेला दगड, इथला वरचा. हा लिंगण घालतो तोच लिंगाणा. तुम्ही फिरलेत का सगळं, तुम्ही फिरलेत का. कोपरा दिसतो का तिथे नाही ती वाटत मारा तिथून खरं उतरायचं. बघा हा पूर्ण फोकस म्हणजे व्ह्यू येतो पूर्ण याच्यामध्ये टकमक टोकाचा. इथून दिसतो ना, इथून हा वाला जो पॉईंट आहे ना, हा म्हणजे तिथून लटकायचे खाली, म्हणजे टाकायचे खाली. तर तिथे खालती मेला जिवंत राहिला तरी पण रानटी प्राणी असेल ते खाऊन टाकायचे. आता मित्रांनी दाखवल्याप्रमाणे हा बघा, हा वाला जे हा दिसतोय ना, हे असं उभं सावली, ती मोराची बॉडी म्हणजे पिकॉक, आणि बाजूचं दिसतं त्याचा पिसारा दिसतोय पूर्ण ग्रीन ग्रीन. त्याचे क्रिएटिव्ह म्हणजे थिंकिंग ते जे शिल्पकार आहेत मिथिल सावंत. ही पण एक पडीक वास्तू आहे. आय थिंक घोड्याचा तबेला असेल, नाहीतर मग धान्याचा कोठार असेल, कारण का हे एवढंच आहे. म्हणजे वरतून सगळं पडलेलं आहे. हे जे दरवाजे म्हणजे ह्याला असे आता बाजू असतात ना, बाजू आहेत सेम, छोट्यात म्हणजे कोठार असू शकतं. हे धान्याचं वास्तू आहेत, हे पण पडीक झालेले आहेत. गड संवर्धनाकडे लक्ष देतात, ती पिढी चांगली आहे.
क्राऊड बघा कसा वाढा लागलाय खूप. हळूहळू पब्लिक वाढते. आणि आता आपण बाजारपेठेतून क्रॉस करून त्या साईडला चाललो राजदरबारा साईडला. महाराजांचा दरवाजा इकडचा राजवाड्याचा. नजर फिरवतात, राजांच्या डोळ्यात वासरू वाहत असतात, राजांच्या हातपाय थरथरत असतात. अहो जगातील एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी सुद्धा उद्धार केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा राजा. याचसाठी गेला होता अट्टाहास. हाच आहे तो राजाचा दरबार. भावांनो, इथे या दरबारात बसून आहे ना खरंच ऊन लागते पण मनाला शांती भेटते. फिलिंग सांगू शकत नाही. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो समोरचा. महाराजाकडे बघत बसावं असं वाटतं फक्त. हे बघा तर चला आपण थोडंसं पुढे जाऊया आणि महाराजांचा महल होता ना त्या साईडला एकदा जायचं ट्राय करू. इकडे पुढे बघून पुढे काय ते आपले जे मिनार्स आहेत ना वरती ते बघूया एक. चला. हे कुठले आहेत? प्रधान जे होतं ना आपलं हां 300 रूम आहेत. 300 घर आहेत काय? भिंती बघ एवढे होते. निर्माण झाले असं मानले जाते. ओसरी असलेले बांधकाम होते. त्या शेजारी पाण्याचा हौद आहे. उजव्या बाजूच्या इमारतीत महाराजांचे निर्वाण झालेले असे मानले जाते. हा महाराजांचा राजवाडा आहे बघा. हा वाडा एवढा. आपले महाराज इथेच वारले बोलतात. महाराज स्नानगृह होतं इथे. अंघोळीसाठी. वास्तू कशी पडली आहे बघा. हे राण्यांचे महाल होते इकडचे. बाथरूमची व्यवस्था होती ना ती काही प्रॉपर आहे. जे महाराज असतील ना ते पाटण्याच्या इकडून पाठच्या वाटेन इकडे राजवाड्यात जायसाठी रस्ता असेल आला इथे. म्हणजे राण्या ना या साईडला ही महाराजांची बँक बोलतात तिथे. चेक टाकून येते रे. इथे सर्व पैसे असायचे बोलायचे. हे बघा बँक म्हणजे तिजोरी पहिल्या त्या काळातली. सिनियर क्लर्क बसला. हे सर्व वरचं दिसतं बांधकाम ते सर्व आताच आहे. हे वाले सर्व खालचं पहिलंच आहे. दागदागिने असतील इथे. हे सर्व मुघलांनी नाही इंग्रजांनी घेऊन गेले. जास्त कर मुघलांनी पण नेलंय. जे बोलले जात नाही महाराजांची गुप्त मीटिंग व्हायची ते गुप्त चर्चा. तर ती वाला जे रूम आहे ना तो वाला जो रूम तो हा वाला रूम आहे. पण चालेल. वाकायची गरजच नाही. हे बघ वाकुनी खाली दगड आहेत. तर हे बघा. तर तो भैरजी नायकांसोबत जी मीटिंग व्हायची ना पहिले फ्लॅश लावू दे. ती ही वाला रूम आहे. काय हळू आहे. कसली एसी आहे इथं. हे आतमध्ये. आता हे बघ हे जेवढे गाले आहेत ना जेव्हा मोहीम व्हायची आणि मोहीम काढायची आहे तर ते असे ठेवले जायचे. वैरजी नाईक आणि महाराज दोघांमध्ये जी वाच व्हायची ना इथे. इथलं बोलायला बाहेर नाही ऐकायला बनवलं जाते. बाहेर किती पण बोमड करत नाही जाणार ऐकायला. बांधकाम असं बनवलंय बघ. आणि पूर्ण काय बाहेर ऐकायला पूर्ण माणूस उभा राहतोय.
प्रॉपर आणि हे बघ हे बघ आता ही जो मोहीम काढायची आहे ते इथे ठेवायची. हे फक्त इथे यायला दोघांना हे होतात, महाराज आणि बैदी खुफिया अड्डा. बैदी नाही गेला तर वेगळा दुसरा मार्ग असेल. नाही बैद असेल तर कसं येतील ते? अरे पण ते अशा रूपात नाही येते की दुसऱ्यांना समजणार नाही ना की बैरजी नाही काय कोण आहे. आणि पण जे त्यांच्या मा- पुढ्यातलं तर घेऊन नाही येणार त्यांना इथे या रूम नाही मध्ये. नाही तेच म्हणतो काहीतरी पासपोर्ट असेल ना बाई. ते आवाज दे. नरेंद्र आलं तेव्हा येता दरवाजा होतो. सीन बघा तुम्ही भाई. हे मिनारे होते वरती मनोरे रचलेले इथे इथे लक्ष ठेवण्यासाठी. आपला व्ह्यू घ्या. कुठला तलाव रे? अरे इथून एक खूप मजा येते, खूप मजा येते. जास्त व्ह्यू देत नाही मी, कारण का तुम्ही हा रायगड अनुभवायची गोष्ट आहे. तुम्ही स्वतः येऊन जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला स्वतःचे फिलिंग येईल की इथे का आलं पाहिजे. आणि तुम्हाला पाठीचा मनोरे असेल माझ्या पाठीचा हा एकमेव असा किल्ल्यावरती दिसतो म्हणजे आपल्या इकडच्या मोस्ट ऑफ दी की एकदम एकदम प्रॉपर बनवलेला. आणि खाली इकडे तलाव आहे साईडला. हे देवीचं मंदिर आपल्या रायगडावरचं. चला पाय पडूया. हे देवीच्या मंदिरात बघा वासरू पण आहे. इकडे भाई आपला भाऊ झोपलाय पण पाठी मूर्त्या ठेवलेल्या आहेत पुरातन काळातल्या. आणि स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही खूप छान आहे, खूप छान. पाय धुत आहेत तुम्ही पण हात धुत. गंगासागरमध्ये टाकले त्यामुळे तिथलं पाणी हे 7 नद्यांचं पण त्याच्यामध्ये अजूनही आहे. आणि हा ते तलाव उतरलेलं हे व्हिडिओ हे बघा दाखवतोय. म्हणजे हा माणूस आहे ना इथं काम केलेला आहे माणूस आहे बाई इथं. आणि सर साफ वेब करायचं काम करतं, गड संवर्धन करायचं काम बाई आपला हा माणूस करतो. किती माहिती आहे? चांगला सांगितलं. 4 का 5 गोण्या निघतात प्रत्येक गडावरती. हा जेवढे पण महाराजांचे गड आहे शंकराची पिंडी आणि हनुमानाचं कुठे ना कुठे मूर्ती असतेच फिक्स प्रत्येक गडावर आहे. जय श्री हनुमान. नाही काढत आहे म्हणून पुढे नाही जात. त्याची जी मूर्ती आहे ना त्याच्या वरतीच बघा तलाव आहे. हे बघा माशी आहेत. आई शपथ हे पकड रे 2-4 माशी बघा. खालती पण मोठा बघ. मोठे अजून होते 2-3 होते रे मोठे. हे कसले प्रकारचे आहेत रे? हे घोड्या पाण्याचे. गोड्या पाण्याचे. अरे वा तो बघ केवढं मोठं आतमध्ये. हा तोच तो ते बघ अरे वा हे बघा. तो बघ तो बघ. मी ऐकले 7 थर बघितल्यावरती हे बघायचे नसतात. 7 थर काय झाले गेले. म्हणजे नसतात बघायचे. 7 वेळा बघायचे नसतात हे यांचे. 7 वेळा पाशी फेऱ्या नसतं बघायच्या. माशाच्या. हा बघ, इकडे एक टाक आहे, इकडे पण एक टाक आहे आणि हा एक टाका मोठा. आम्हाला भेटणार आहे सवय. आम्हाला इकडे काम करायला भेटणार आहे या गडावर. हा आमच्या संस्थेला. टाके साफ नाही संस्थेला कोणतं ना कोणतं तरी काम करायला भेटणार आहे. मागे हे झाली मीटिंग त्यातून आमचं नाव आलं. किती मोठी आहेत ना माशी यार. शपथ. सरकार सांगणार तो गाईज आता उतरायला खाली चालू केलंय. खाली येतोय म्हणजे 12:30 झालेत आता. बघा लोक अजून वरती येत आहेत. हे बघा दुपारचं एवढं ना. तर मोस्ट ऑफ आपण सगळे स्पॉट फिरलोय आणि जेवढं बघायचं भेटलं तेवढं बघायचं एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला. तुम्हाला दाखवायचं तेवढं दाखवलंय. काय बोलतोय उतरताना काय वाटतंय का? नाही रे. चढताना असं वाटलं त्याला जर आता ही वेळ असते चढायची तर मग झालं. आता 5:30 झोपला असता. आता जे चढते त्यांची अवस्था बघ, आपली अवस्था बघ चढतानाची. आपण सकाळ 5 वाजता 5 कुठे 6 वाजता 6 वाजता स्टार्ट केला. 6 चालू केला आणि मग नंतरला 51 टच. कुठे 6:30 चढ. हा भूक मेन म्हणजे भूक लागली आहे कारण का जास्त काय खाल्लं नाही. तिथं दाखवलं ना वरती मला सुकं खाल्लं तेवढंच खाल्लंय. ओलं खायचं बाकी. तुला ओलं पाहिजे का नको पाहिजे? ओलं हवं का नको आहे मला हा
मला ओल्यामध्ये डाळ पाहिजे. विथ ग्रेव्ही हा? विथ ग्रेव्ही मला पनीर ग्रेव्ही पण चालेल. किल्ल्यावरून खाली आलो आहे आपण आणि तिथं हॉटेल आहे शिवप्रसाद काहीतरी समथिंग नाव आहे. तिथून पाटीकडून जर मी आलात नाही या साईडला तर तुम्हाला ही वाघबीळ बघायला भेटेल आणि त्याचा व्ह्यू पूर्ण असा आहे. हा बघा पूर्ण क्लासिक. तिथून तुम्हाला हा पूर्ण एवढा खालचा जो पॅसेज आहे ना तो पूर्णपणे बघायला भेटेल. हा बघा व्ह्यू. आय डोंट थिंक सो इथे वाघ असतील का काय असतील माहिती नाही बट हां काहीतरी आहे पण कडा प्रॉपर आहे. ठीक आहे. हॅलो बघा दाबच बंद करा. ते अप्पा हा बघा पुढे बसलाय. इथून डायरेक्ट खाली खोल दरी आहे का. हे म्हटलं आता प्रॉपर खाली आलोय. गाडी बघा इथे पण ती उन्हामध्ये तापली आहे खूप असं वाटतंय. तो काढतोय आणि ते दोघं तिकडे वॉशरूमला गेलेत. ती ताई तिकडेच आहे आणि तर खायचा प्लॅन करायचा होता कारण का खाल्लं नाही आहे काय. खायचा प्लॅन करायचा आहे विचार करतोय. तर तवा पहिला कंटिन्यू करा. बघूया कुठे खायला स्पॉट्स बघू आता. तर आम्ही जिजामातेच्या समाधीच्या तिथं आता निघालो आहे. खायचा प्लॅन ह्याच्यानंतर करूया. पहिलं दर्शन घेऊ. ही आली समाधी या गावामध्ये आहे. गाडी लावायचं काय? इथे लाव, इथे लाव. जागा नाही का? नाही इथे जावं लागणार. दाबून लाव रस्त्याला. या पाठी घुसव. ह्या गावामध्ये आहे म्हणजे इथून रायगडा इथून फक्त थोडंसं खाली असतं. 5 मिनिटावरती चालत जर 15 मिनिटावर आलात ना 5 ते 10 मिनिट लागतं चालत यायला. तर तिथे खालीच आहे या गावामध्ये आणि हे दर्शन केल्याशिवाय तुमचं रायगड किल्ला फिरणं म्हणजे बघणं अनुभवणं पूर्ण नाही होऊ शकत. कारण का महाराजांना घडवणे म्हणजे आऊसाहेबांनीच केलं आहे. तर चला इथले दर्शन घेऊया आणि आपला व्लॉगची समाप्ती करूया. पाचड या गावामध्ये समाधी आहे. तर हे बघा शक्यता इथे बघा खूप छान प्रकारे जपलेलं आहे ते सगळं. आपले नसणार कुणी रे. म्हणजे गार्डन टाईपमध्ये बनवलं आहे आवाज जाऊन ये. आणि मुलं लहान मुलं आहेत ते ओरडत आहेत म्हणजे घोषणा येत आहेत. तर चला. तर काहीच हे बघू शकता. हे बघा ही इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता आऊसाहेबांची. शाळेची पिकनिक एवढं सहल आहे वाटतं. कोणाची बोट? तू माळकरी आहे. माळकरी आहे तू. चांगला भाई. हे तुझी डोक्यावर तर ही समाधी आहे ना इथे पहिलं पण खूप म्हणजे आता चांगल्या अवस्थेत नव्हती असं म्हणता येईल कारण का तिथे लिहिलेलं आहे आणि नंतरलाही सुधारण्यात आली आहे. आता पण हे लक्ष दिलं पाहिजे इथे कारण का खूप सारे जागे आहेत ना असे दुर्लक्ष केलं जातं. तर अशा प्रकारे आपले आजचा खूप हा जो दिवस आहे म्हणजे काल रात्रीपासूनचा आजचा म्हणजे पूर्ण दिवस गेला हा दिवस रात्र खूप छान गेले आणि ना आपल्याला खूप काय काय शिकायला पण भेटलं. आणि जेव्हा पण मी रायगडावर येतो ना 4थीला आलो होतो. 4थीनंतर हे आता आलो आहे आणि दरवर्षी काय म्हणजे जेव्हा पण आलो आहे ना मी प्रत्येक कुठल्या किल्ल्यावरती गेलो आहे खूप वेगळं काय ते शिकायला भेटतं आणि ना असा फील येतो की महाराज आले आहेत त्या किल्ल्यावरती असं वाटून येतं आणि अंगाला काटे येतात. तर तुम्ही पण तो अनुभवला पाहिजे. तुम्ही पण अनुभवा जर माझा व्लॉग तुम्ही बघत असाल तर. आणि ह्या व्लॉगसाठी एवढं तर मी जास्त काय बोलणार नाही. आता निघायची पण तयारी करतो आहे कारण का आमचा स्टेचा प्लॅन होता बट स्टेचा प्लॅन जरा कॅन्सल होतो आहे कारण का एक अर्जन्सी आहे जायला लागते जरा म्हणून. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि ही मुलं पण आता आले थांबा 1 मिनटं. आवडीने मुलं पण आले बघा. ही बघा अशी आताच्या पिढीला खूप गरज आहे बघा. आणि तो आपला रायगड त्या साईडला. आणि या व्हिडिओमध्ये असं त्याला बोलायला काय नाही आहे आणि तुमचा असं वेळ पण नाही घेत. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच आणि भेटू आपण अशा नवीन व्हिडिओसह दुसऱ्या व्लॉगमध्ये. त्यासाठी जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. बाय बाय टाटा. घेतोच की मुलांना पण रोज आमच्या शाळेत 5 कडे